आणि सकाळी पुन्हा आता आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे। रात्री काल इतकी गर्दी होती की अगदी पोलिसांना हा रस्ता एक बाजूचा बंद करावा लागला आणि रात्री माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर या आंदोलनाचा जर निकाल लागला नाही तर ते स्वतःसुद्धा आंदोलनस्थळी येऊन आंदोलनात भाग घेणार आहेत। आणि रात्रभर ही मुलं अगदी रस्त्यावरच बसून होती आणि रात्री प्रचंड असा मुलांचा जनसागर या ठिकाणी होता। आणि हा MPSC आंदोलनाचा मुद्दा आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण भारतभर याचं लोण पसरलेलं आहे। आणि माध्यमांचे प्रतिनिधी देखील आता या ठिकाणी सकाळी आलेले आहेत। रोहितदादा पवार रात्रभर या ठिकाणी बसून होते, संपूर्ण मुलं देखील या ठिकाणी रात्रभर बसून होती। आणि अहिल्या लायब्ररीसमोर पुण्यामध्ये हे आंदोलन आता जोरदार पुन्हा सकाळपासून जोमाने सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आता या आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत आणि ठिकठिकाणी आता महाराष्ट्रभरातसुद्धा आंदोलन होण्यास सुरुवात झालेली आहे। बघू आता नेमकं आयोग यावर काय भूमिका घेतं। प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या बाईट्स घेत आहेत, त्यांच्याकडून माहिती घेत आहेत आणि रात्रभरसुद्धा पोलीस प्रशासन आपण पाहतो या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधते। कृपया सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी बसून